नमस्कार. या विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आता सत्तेत नाही. या पूर्वीच्या काळात जेव्हा काँग्रेस सत्तेत होती त्यावेळेला ती कोणाच्या तरी मुळे होती. मवियाचा कार्यकाळ हा काँग्रेससाठी तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातला अत्यंत आव्हानात्मक राजकीय कार्यकाळ होता. आणि या आव्हानात्मक राजकीय कार्यकाळात काँग्रेसचं नेतृत्व विधिमंडळात समर्थपणे ज्यांनी सांभाळलं ते बाळासाहेब थोरात आपल्या सोबत आहेत. बाळासाहेब थोरात यांचं आपण स्वागत करूया. थोरातजी, धन्यवाद. या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान वेळात वेळ काढून आपण आमच्याशी चर्चेला उपलब्ध झालात. या चर्चेच्या निमित्तानं मला तर पहिल्यांदा आपल्याला हेच विचारावं लागेल की आजच्या घडीला काँग्रेसची विधिमंडळातली बोट हेलकावे का खाती आहे आणि काँग्रेसची ही समर्थपणे बोट वलवत नेण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आज आहे. त्याच्यासाठी तुमचा अजेंडा काय आहे? एकतर आपण असं म्हटलं की विधिमंडळामध्ये आमची बोट हेलकावे खाते, हे मला काही योग्य वाटत नाही. याला कारण असं आहे की आज आमचा सदस्य संख्या 45 झालेली आहे आणि सभागृहामध्ये सुद्धा आमचा जो सहभाग असतो काँग्रेसचा तो प्रकर्षाने खूप चांगल्या पद्धतीनं असतो आणि तो क्वालिटीचा सुद्धा असतो. एक आपण पाहिलं असेल की काँग्रेसचं एक कल्चर आहे, एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती अशी आहे की त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं किंवा खालच्या पातळीला बोलणं हे तर मला दिसणार नाही. दुर्दैवानं आज काय आहे की मीडिया जे आहेत हे वादाचे विषय असतील, कॉन्ट्रोव्हर्सीचे विषय असतील हे जास्त चालतात. आम्ही जे चांगल्या पद्धतीनं मांडणी जे करीत असतो ती कदाचित कमी दिसते, असं सुद्धा होत असेल कदाचित. परंतु आमची बोट स्थिर पद्धतीनं चाललेली आहे, काम चाललेलं आहे, व्यवस्थित पद्धतीनं आमचे सर्व सदस्य काम करतायत आणि मला वाटतं की आम्ही योग्य पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाटचाल आमची सुरू आहे. बाळासाहेब, या सगळ्या राजकीय वाटचालीच्या दरम्यान मला वैयक्तिकरित्या असं निश्चितपणे वाटतं की पक्षानं बाळासाहेब थोरातांवर अन्याय केला. बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष पद पण सांभाळत होते. त्याच काळामध्ये त्यांच्यावर इतर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पण होत्या. पण मग बाळासाहेबांनी ज्या वेळेला प्रदेशाध्यक्ष पदाच्या ऐवजी इतर कामांच्याकडे लक्ष वळवावं असं पक्षाला वाटलं, त्याच्या मागचं नक्की कारण काय होतं? आणि तुम्हाला स्वतःला असं वाटतं का की तुमच्यावर जर एकापेक्षा अधिक जबाबदाऱ्या असत्या तर त्या तुम्ही अत्यंत समर्थपणे पाळल्या असत्या? एक आहे की विधिमंडळातला सर्वात सिनियर सदस्य, ज्येष्ठ सदस्य आता मी आहे. मी 8 वेळेस विधानसभेच्या निवडणुका जिंकलेला आहे सलग 1985 पासून आतापर्यंत. आणि पक्षाने मला काय नेमकं दिलं असं जर पाहिलं तर पक्षाने कायम मला ताकद दिलेली आहे. मी कधी ना विधिमंडळाचं तिकीट मागण्याकरता, आमदारकीचं तिकीट मागण्याकरता गेलो, ना मंत्री पद मागण्याकरता गेलो, ना पोर्टफोलिओ मागण्याकरता गेलो. तर सातत्यानं मला संधी ही 99 पासून ते देत गेलेले आहेत. चांगल्या पद्धतीचा विभाग, कृषी विभाग मी सांभाळला. म्हणजे प्रथम 85ला पाटबंधारे विभागाचा राज्यमंत्री होतो, पण 2004ला कृषी विभाग मी सांभाळला. हा कृषी विभाग तर मला उलट विचारलं होतं का कोणता विभाग पाहिजे. मी म्हटलं मला शेतकऱ्याचा मंत्री व्हायचं. 6 वर्ष मी त्यामध्ये काम केलं. नंतर महसूल मंत्री म्हणून काम केलं. एका वेळेस माझ्याकडे अनेक वेळा शिक्षण, रोजगार हमी, जलसंधारण, कृषी अनेक विभाग माझ्याकडे देत होते आणि ते समर्थपणे सांभाळत होतो. महसूल विभागाचा सुद्धा 6.5 वर्ष मंत्री मी राहिलो. आणि नंतर मला खरं म्हणजे निवडणुकीच्या अगोदर 2 महिने अगोदर मला अध्यक्ष करण्यात आलं. खरं म्हणजे मला माझ्यावर अन्याय केला असं म्हणता येणार नाही, कारण काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य होणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट असते. म्हणजे अनेकांना आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहून मोठे नेते होऊन वर्किंग कमिटीवर जाता येत नाही. मला ती संधी काँग्रेसनं दिली. अनेक राज्यांमध्ये जबाबदाऱ्या माझ्यावर दिल्या. 19ला मला अध्यक्ष म्हणून नेमलं आणि मी निवडणुका केल्या. एकच खासदार निवडून आलेला होता, अशी परिस्थिती होती, प्रतिकूलता होती. त्यावेळेस जबाबदारी टाकल्याचा अर्थ विश्वास टाकला. आता माझे अध्यक्षपद का केलं, आपल्याला वाटतं अन्याय केला. परंतु मी ज्यावेळेस अध्यक्ष होतो काँग्रेसचा प्रदेशचा, त्याच वेळेस मी विधिमंडळ काँग्रेसचा नेताही होतो, त्याच वेळेस मी महसूल मंत्री होतो. असं आहे की शेवटी एखाद्या व्यक्तीवर किती जबाबदाऱ्या टाकायच्या किंवा कामाचं विभाजन केलं पाहिजे हे साहजिकपणे
कोणत्याही नेतृत्वाला वाटून जातं, त्या पद्धतीनं त्यांनी कामाचं विभाजन केलं. आला विधिमंडळ काँग्रेसचा नेता मी आहे, महसूल मंत्री म्हणून मी राहिलेलो आहे, खूप विश्वास माझ्यावर टाकलेला आहे आणि शेवटी पद्धत कामाची अशी आहे की जी जबाबदारी ते टाकतील ती योग्य पद्धतीनं पार पाडत जाणं हे माझ्या स्वभावाचा भाग आहे. बिलकुल बाळासाहेब, तुमच्यासारखा मितभाषी आणि आपल्या नेमून दिलेल्या कामाला पुढे नेणारा काँग्रेसमधला माणूस हा खरं तर पक्ष संघटनेला कायम गरजेचा असतो. पण अशा वेळेला मी तुमच्यावर अन्याय झाला यासाठीच म्हणालो, कारण तुम्ही दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत होतात. पण तुम्ही हे मान्य केलं की डेलिगेशन ऑफ वर्क म्हणजे जबाबदाऱ्यांची विभागणी करावी असं नेतृत्वाला वाटलं असेल. या निमित्तानं पण एक प्रश्न जरूर विचारावासा वाटेल की जेव्हा पक्षात सत्ता होती, म्हणजे पक्ष हा मवियाच्या काळात सत्तेत होता आणि तुमच्याकडे जबाबदारी होती, त्यावेळेला विधानसभेचा अध्यक्ष बदलण्याचा निर्णय नक्की का झाला आणि त्या पदावरून पटोलेंना का जावं लागलं? नाही, असं आहे की विधानसभेचा अध्यक्ष नेमण्याच्या संदर्भात सुद्धा माझ्याशी चर्चा होऊनच नानाभाऊंना अध्यक्ष करण्यात आलं होतं. एक असं आहे की थोडंसं ॲग्रेसिव्ह असलेलं नेतृत्व ते होतं, त्यांना आम्ही मंत्रिपदाची संधी देऊ शकलो नव्हतो. असं त्यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार असताना राजीनामा देऊन ते मध्येच म्हणजे 2017लाच ते काँग्रेसमध्ये आले, त्यांचा तो त्यागही होता. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याला मंत्री बनवू शकलो नाही आम्ही, तर कमीत कमी आपल्याला त्यांना बनवणं, अध्यक्ष बनवणं ही गरज होती आणि ती गरज अध्यक्ष म्हणून ते सक्षमपणे काम ते करत होते. असं असताना काँग्रेसच्या नेतृत्वाला असं वाटलं की त्यांना काँग्रेसचा अध्यक्ष बनावं, विधानसभेच्या अध्यक्षातून काँग्रेसचा अध्यक्ष बनावं, हा उच्च पातळीचा निर्णय आहे आणि त्या पद्धतीनं ते निर्णय झाला. त्यांनी राजीनामा दिला, ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ही वस्तुस्थिती आहे, याच्यामध्ये वेगळं काही नाही. नाना पटोलेंच्यावर ही नवी जबाबदारी आली आणि या सगळ्या जबाबदारीच्या मध्ये पटोले, थोरात, चव्हाण असे 3 जण समोर दिसायला लागले. तुमच्या लेखी आजच्या घडीला नाना पटोले यांच्या मदतीच्यासाठी थोरात आणि चव्हाण किती सक्रिय आहेत? तुम्ही स्वतः त्यांना काही सल्ले देता का? पक्ष संघटना बांधणी असेल, नव्या नेमणुका असतील, पक्षाची ध्येय धोरणं ठरवणं असेल, तुम्हाला किती विश्वासात घेतलं जातं? आणि बाळासाहेब थोरातांचा जो इतका दीर्घ अनुभव आहे त्याच्या संदर्भात पक्षाला त्याचं महत्व पटलंय का? नाही, एक असं आहे की शेवटी एक नेतृत्व कोणाचे असलं तरी ती सामूहिक जबाबदारी ती असते आणि म्हणून माननीय अशोकरावजी चव्हाण असतील, माननीय पृथ्वीराजजी चव्हाण असतील, ही व्यक्तिमत्व सुद्धा माजी मुख्यमंत्री राहिलेले आमच्या बरोबर आहेत. नानाभाऊ अध्यक्ष असले तरी आम्ही सर्वजण असतं आणि हे निर्णय प्रक्रियेमध्ये एकत्र बसणं, चर्चा करणं, निर्णय घेणं, आपले जे काही धोरण आहे पक्षाचं ते ठरवणं हे गरजेचंच असतं. कालच आम्ही जवळजवळ 2 तास एकत्र पद्धतीनं बसलो. पुढच्या लोकसभेच्या निवडणुका कशा होऊ शकतात, आपण किती परफॉर्मन्स आपला कसा राहू शकतो, यावरती सगळी चर्चा आम्ही केली. या सगळ्या विषय चर्चेनं आम्ही एकत्र पद्धतीनं सोडवत असतो, त्यात काही अडचण नाही. बिलकुल बाळासाहेब, आपण आत्ताच बोलता बोलता असं म्हणालात की पक्षामध्ये एक सुसंवाद राखण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहात. तुम्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात. याच पद्धतीनं तुम्ही पक्षात इतरांचे कानही प्रसंगी टोचता असं आम्ही ऐकलेलं आहे. आत्ताच्या घडीला सध्याच्या काळात तुम्ही ताजे कान कोणाचे टोचले आहेत? नाही, कान टोचण्याचे असं काही नसतं. असं आहे की एखादं कुटुंब असतं तसं पक्ष असतो. कुटुंबामध्ये समजा भाऊ भाऊ असले तरी शेवटी काही ना काही गोष्टी असतात, निर्णयाची प्रक्रिया असते, कधी रागवावं लागतं, कधी शाबासकी द्यावं लागते. आता हे सगळी प्रक्रिया जशी कुटुंबात चालते तशी पक्षामध्ये सुद्धा चालते. त्यामुळं त्याला कान टोकणं किंवा त्याचा काही हेतू असतो असं नाही. तर आपली दिशा योग्य असली पाहिजे, प्रगती चांगली झाली पाहिजे म्हणून कोणी काही वेगळं असेल तर आपण मांडू शकतो, बोलू शकतो, याचा राग असण्याचं काही कारण नसतं. एखाद्या कुटुंबातल्या भावाभावांचे जसे संबंध असतात, रिलेशन असतात, म्हणजे ते दुपारी थोडे एकमेकावर रागवतील, संध्याकाळी पुन्हा गोड होतील, एकत्र जेवण करतील, ही जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आमची आणि सर्व पक्षात चालते, असं काही नाही. सर्व पक्षांमध्ये शेवटी राजकारण हा मनाचा खेळ आहे
आणि मनाच्या खेळामध्ये माणूस आहे, हा मन आहे. सगळे काही एका चाकुरीने चालतील असं नसतं, त्याच्यात थोडेफार फरक होतो, त्यावेळेस दुरुस्त केलं जातं आणि पुढे चालत राहतं. माझे राजकारणात सुद्धा जे पक्ष असतात याच्यामध्ये ही प्रक्रिया सगळ्या पक्षांमध्ये चालू असते. पण याच तुमच्या संपूर्ण वाटचालीमध्ये तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं की पक्षांनी थोडी अधिक मेहनत घेऊन उभारी घेतली पाहिजे, कारण प्राप्त स्थितीमध्ये आता सत्तेत नसताना पुन्हा सत्तेत येण्याच्यासाठीचा तुमचा संघर्ष हा जास्त मोठा दिसतोय, जास्त दीर्घकाळ चालेल असं वाटतंय? तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटतं की 24 ला तुमची सत्ता आलेली असेल, मग ती लोकसभेत असो की राज्यात असो? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेस पक्ष म्हणून जरी असला तरी एक ते त्याचं तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानावर आधारित असलेला तो पक्ष आहे. तत्वज्ञान तरी काय आहे? वेगळं फार तत्वज्ञान नाही. आपल्या राज्यघटनेच्या प्रियांबल मध्ये जे काही तत्व सांगितले आहेत, जे हक्क सांगितले, तत्व सांगितले, ते तत्वज्ञान हे काँग्रेसचं तत्वज्ञान आहे. वेगळं मांडण्याचं काही कारण नाही. तर आता अडचणीत आम्ही आहोत हे खरंय, आम्हाला काम करावं लागेल हे खरंय, परंतु त्यामध्ये जे काँग्रेसचं तत्वज्ञान जे राज्यघटनेनं दिलेलं आहे हे इतकं शाश्वत आहे की शेवटी हे तत्वज्ञान तर चालूच राहणार आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारी खूप मोठी संख्या आहे, हे आपल्याला अमान्य करता येणार नाही. अलीकडच्या कालखंडामध्ये असं झालं की भारतीय जनता पक्षाने जी स्ट्रॅटेजी मांडली, राजकारण सुरू केलं, ते धर्माच्या आधारावर राजकारण सुरू केलं, ते खरं म्हणजे पूर्णपणे राज्यघटनेच्या तत्वाच्या विरोधातलं आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. राज्यघटनेने जे सांगितलं तसं ते नाहीये, परंतु त्याचा शेवटी असं आहे की धर्म, जात त्याचं नाव घेतलं तर राजकारण खूप सोपं जात असतं, सहज लोक जवळ येत असतात, कारण त्याच्यामध्ये त्या आफूची गोळी बटली जातो धर्माला. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आमचं काम कठीण आहे. आम्ही ज्यावेळेस म्हणतो का सर्वांना बरोबर घेऊन चालायचं, त्यावेळेस आमचं काम 100% कठीण आहे. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कठीण असलं तरी ते शाश्वत आहे आणि म्हणून काही झालं तरी हे तत्वज्ञान पुढच्या काळातही टिकणारं आहे आणि तेच देशाला पुढे नेणारं आहे. आणि म्हणून आम्हाला काम करावं लागेल, खूप काम करावं लागेल. आम्ही काय केलं? आम्ही सत्तेत होतो, परंतु आपल्या या तत्वज्ञानाला ताकद देण्याकरता जे काही करायला पाहिजे, शिबिरं असतील, काही वर्ग भरवणं असेल, प्रशिक्षण वर्ग असतील, हे जे काम पूर्वी होत होतं पूर्वीच्या पिढ्यांमध्ये ते बंद झालं आणि त्याचा परिणाम ही दुसरी भारतीय जनता पक्षाचं तत्वज्ञान पुढे गेलं, हे नाकारता येणार नाही. आम्हाला परत मूलभूत कामापासून सुरू करावं लागेल. बाळासाहेब, तुमच्या या भूमिकेतून एक वाक्य सरळ सरळ काढायचं असेल तर काँग्रेस जनांना आळस झटकून कामाला लागावं लागेल आणि नुसतं कामाला लागून चालणार नाही, तर जो आपला कोअर वोटर आहे, म्हणजे जी काँग्रेसची हक्काची मतपेढी आहे, ती पुन्हा एकदा पक्षापर्यंत आणावी लागेल. पण बाळासाहेब, हे सगळं तुम्ही मांडता, मला दुर्दैवानं काय दिसतं तर थोडा त्यांना या भूमिका मांडत असताना त्या दृष्टीनं वाटचाल करताना मी पाहू शकतो. पण हे सगळेजण का करू शकत नाहीत? ज्यांना सत्ता नाही असे काँग्रेस जण हे पूर्णपणे बिळात जाऊन लपतात. थेट सांगतो, तुम्हाला त्याचं कदाचित वाईट वाटू शकतं, पण तुमच्यासारखे मोजके लोक आहेत की जे पक्षाच्यासाठी सक्रिय राहतात आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी सक्रिय राहतात. पण ज्यांना तुम्ही मंत्रीपद दिली, ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री केलं, अशी माणसं या अडचणीच्या काळात काँग्रेससाठी कुठे आहेत? नाही, हे अत्यंत बरोबर तुम्ही बोलता आहात. याच्यामध्ये आमचाच पुन्हा दोष आहे हे मी तुम्हाला सांगेल. असं आहे की आम्ही बराच काळ सत्तेमध्ये राहिलो आणि पुढचं जुना असं आहे की 25-30 वर्षाच्या कालखंडामध्ये आमचा जो विचार आहे, आमचा जो राज्यघटनेचा किंवा मूलभूत जो विचार आहे, जो काँग्रेसचा विचार आहे, तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याकरता, कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याकरता किंवा कार्यकर्ता सत्तेऐवजी तत्वज्ञानानं बरोबर, आयडियोलॉजीनं बरोबर घेण्याकरता आम्ही काय केलं? आम्ही तिथे कमी पडलो, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही मंत्री झालो तर आम्ही मंत्री म्हणून मंत्रालयात बसत होतो, परंतु आम्ही आमचं टिळक भवन, आमचं ऑफिस आहे, तिथं बसलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे आणि वैचारिक वर्ग सुद्धा घेतले पाहिजे. वैचारिक वर्ग गावाच्या पातळीपासून आणि तरुण वर्गापासून, बालकांपासून सगळ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा खूप मोठा विषय होता, तो आम्ही करू शकलो नाही. त्याचा परिणाम आताची जी पिढी पुढे आली ती फक्त सत्तेचा विचार करणारी आलेली आहे. तिला आता वैचारिक घडण करणं, त्याला विचाराबरोबर नेणं
हे तर जबाबदारी आहेच, पण त्याबरोबर नवी पिढी निर्माण करणं ही सुद्धा मोठी जबाबदारी ही आमच्यावर आलेली आहे. हे आपण म्हणता ते अत्यंत खरं गोष्ट आहे. आम्हाला खूप काम करावं लागेल. बाळासाहेब, ही एक सकारात्मक बाब म्हणायला हवी की तुमच्यासारखा अनुभव संपन्न असलेला माणूस अद्यापही प्रामाणिकपणे हे मान्य करतो की पक्ष कुठे चुकतोय. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही एक वापरलेलं वाक्य मी संदर्भासाठी घेतो आणि पटकन त्यानिमित्तानं पुढच्या मुद्द्याकडे वळतो. तो मुद्दा आहे सत्यजित तांबे यांचा. तुम्ही म्हणालात तरुण हे सत्तेसाठी आकृष्ट होत आहेत, सत्तेकडे आकृष्ट होत आहेत. सत्यजित तांबेंचं नक्की काय झालं? ते सत्तेसाठी आणि सत्तेकडे गेलेत की ते अजूनही डीएनएनी काँग्रेस सोबत आहेत? असं आहे का, एकतर त्यांनी NUCI मध्ये काम केलं, युवक काँग्रेसचं काम केलं, युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून चांगलं काम केलं. ही वस्तुस्थिती आहे. आमचं घरानं जे आहे, म्हणजे माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, माझे आजोबा सुद्धा मिठाच्या सत्याग्रहामध्ये होते. 100 वर्षाचा आमचा तर इतिहास हा काँग्रेसच्या बरोबर आहे. कदाचित थोडा इकडं तिकडं होतो, कधी डाव्या चळवळी बरोबर गेले असतील, हे असतील, पण पुरोगामी विचार कधी सोडला नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि या मुशीत आम्ही घडलेलो आहोत. आता नवी पिढी जी येत असते ती जरी याच्यातून आली तरी त्यांनी हा विचार स्वीकारून त्यागाची तयारी ठेवणं ही आता काळाची गरज आहे. आपल्याच आता हा सत्यजितच्या निमित्तानं मी सांगेल की मी अजूनही सांगत असतो की आपल्याला तुला जर भविष्य काळ पाहिजे असेल तर तो काँग्रेसमधूनच मिळू शकतो. हे त्यांना सुद्धा मी सांगत असतो. आता नवीन मुलं नवीन पद्धतीनं पाहतात, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही जे आहोत, आम्ही मात्र भक्कमपणे काँग्रेसच्या विचाराला ताकद देत असतो. आणि जर आता अपक्ष म्हणून तो राहतोय, पण एक दिवस मला खात्री आहे की त्याचं भविष्य काळ घडवायचं असेल त्याला काँग्रेस बरोबर यावं लागेल. बाळासाहेब, आपण एक अत्यंत मोठं विधान या राजकीय चर्चेत केलेलं आहे की सत्यजित तांबेंना जर राजकीय भवितव्य हवं असेल तर त्यांना काँग्रेसमध्ये यावं लागेल. पण हे सगळं मामा भाच्याला थेट नाही का इतके दिवस सांगू शकला? त्यांना नाही का रोखता आलं? कारण एक आक्षेप बाळासाहेब तुमच्यावरही होतोय, तो असा की ज्या वेळेला सत्यजित भूमिका घेत होते त्यावेळेला बाळासाहेब थोरात शांतपणे पाहत होते. बाहेर तुम्हाला शांत दिसत असेल पण तुम्हाला तो संवाद ऐकला असेल असं नाहीये. त्याचं म्हणणं होतं का तांत्रिक चूक झाली असं त्याचं म्हणणं होतं. आणि मी त्यावेळेस ब्रिज कॅन्डीला ट्रीटमेंट घेत होतो, अशी अवस्थेमध्ये तो कालखंड होता. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते घडत गेलेलं आहे. त्याच्यामध्ये काही आणखी गोष्टी घडल्या, गैरसमजाचे विषय आहेत. शेवटी मानवी मन आहे, चर्चा, त्याचं मन वेगळ्या पद्धतीनं कोणाचं काम करू शकतं. परंतु शेवटी शाश्वत जे आपल्याकरता आहे त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे या मताचं मी आहे. एका बाजूला विषय जसा सत्यजित तांबेंचा आहे तसाच तुमच्या अनेक थोरा मोठ्यांच्या पुढच्या पिढीचा सुद्धा आहे. त्यानिमित्तानं बाळासाहेब, मला एका बाबतीत प्रामाणिकपणे आणि खरं सांगा की जयश्री थोरात या पुढच्या निवडणुकीत उमेदवार असणार आहेत का? आणि असतील तर त्या पंजाच्या उमेदवार असतील का कमळाच्या उमेदवार असतील? अरे एक लक्षात घ्या, ती मुलगी माझी मुलगी आहे, ती डॉक्टर आहे, अँकोलॉजिस्ट आहे ती. आणि ती टाटाला तिनं 6 वर्ष काम केलंय, कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. तिचं भविष्यकाळ सुद्धा खूप, तिथे जरी काम केलं असतं तरी खूप चांगला भविष्यकाळ तिला होता. पण तिला सामाजिक कामाची आवड आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण राजकारण करतो, आता आमचे एज जे आहे, वय आहे, ते आमचे पुढे गेलेले आहे. तरुणांशी संवाद असणं, एका नव्या पिढीशी संवाद असणं ही काळाची गरज आहे. तरच ते राजकारण पुढे जाऊ शकत असतं. कारण तरुण आमच्या जवळ पोहोचू शकत नाही, ते तरुणांजवळ पोहोचतात आणि त्यांच्याशी संवाद साधून संघटन होत असतं, मतदारसंघ सुद्धा बांधला जात असतो. आणि म्हणून तिची एकंदर निवडणुकीमध्ये ती सहभागी होत असायची. तिची आवड मी पाहिली आणि आवड पाहिल्यानंतर मी म्हटलं की तुला आवडत असेल तर तू सहभागी होत जा आमच्या कामामध्ये. त्या पद्धतीने ती सहभागी झालेली आहे. आता तिची जबाबदारी आहे की तिचं स्वतःचं लोकमत मिळवणं, जनतेतून तिला स्वीकारलं जाणं, हे जास्त त्याच्या व्यक्तिमत्वावर आहे. आमचा आधार असतो, परंतु जनतेच्या व्यक्तिमत्व शेवटी जनतेनं स्वीकारावं लागतं. आणि आमचा आधार असला तरी मी सुद्धा आलो, माझे वडील राजकारणात होते, ते पूर्वी आमदार राहिले होते, मी काम करत होतो, मला त्यांचा आधार मिळाला, मी प्रथम आमदार झालो, आमदार म्हणून पुढे काम करत गेलो. जी वस्तुस्थिती तसं प्रत्येकाला शेवटी
स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं. आता ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस एक सांगतो का काहीही झालं तरी पुरोगामी विचार हा आमचा विचार आहे, आमच्या कुटुंबाचा विचार आहे, हे अत्यंत स्पष्टपणे मी सांगतोय. पुरोगामी विचार, राज्यघटनेचा विचार, राज्यघटनेला जपणं, त्या तत्वज्ञानाला पुढे नेणं, हाच विचार पुढे माझ्या बाजूला तरी पूर्णपणे जपला जाणार आहे. आणि माझ्या मते त्यापेक्षा वेगळं ती मुलगी सुद्धा काही करणार नाही, ती जयश्री सुद्धा करणार नाही. ती जर राजकारणात आली, तिला स्वीकारलं गेलं, निवडणूक करण्याची ठरली तर ती काँग्रेसचीच उमेदवार होईल. तुम्ही थेट सांगून टाकलं, संकेतही स्पष्टपणे दिलेत की जयश्री थोरात जर निवडणुकीत उतरल्या तर त्या पंजाच्या चिन्हावर येतील. पण मग यासाठीचा एक आणखीन उपप्रश्न आहे आणि तो वडील या नात्यानं तुम्हाला आहे. बाळासाहेब थोरात या व्यक्तीनं आपल्या मुलीला वाढवताना तिला कोणत्या गोष्टी करू नको असा सल्ला दिलाय? तेव्हा काही करू नको ही सांगण्याची वेळ आलीच नाही. तिनं शिक्षण खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं. तिनं स्वतः ती डॉक्टर झाली, MD झाली, ऑन्कॉलॉजिस्ट झाली. टाटा सारख्या ठिकाणी आपण माहिती घेतली तर ब्लड कॅन्सरच्या विभागामधली सगळ्यात पॉप्युलर डॉक्टर ती राहिलेली आहे. आणि ते आजही ज्यावेळेस काम करते, उतरते लोकांमध्ये, त्यावेळेस अत्यंत चांगल्या पद्धतीनं उतरते. अजून तरी वेळ आली नाही की तू असं करू नको तसं सांगण्याची वेळ आली नाही. ती करते अत्यंत योग्य पद्धतीनं, योग्य दिशेनं, आणि आमचं काम पुढे नेण्याच्या यानंच काम ती करते आहे. मला काही अडचण त्यामध्ये वाटत नाही. मग याचा एक अर्थ बाळासाहेब असाही घ्यायचा की पुढच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात राजकीय निवृत्ती घेत आहेत? एक अजून हेवा तो निर्णय तिला स्वीकारलं जाणं असं आहे की इलेक्शनचं कोणत्या निवडणुकीमध्ये जो निर्णय प्रक्रिया असते ती शेवटच्या 3 महिने 6 महिन्यामध्ये होत असते. अगोदर फार बोलून उपयोग नसतो. शेवटी राजकारण आहे, राजकारणात काय परिस्थिती आहे, कोणत्या गोष्टी उपयोगाच्या होऊ शकतात, कशा पद्धतीने यश मिळू शकतं. माझं केवळ राजकारण जे आहे ते केवळ आमदारकी, मंत्री याच्यापेक्षा मी माझ्या संस्था आहेत, सहकारी संस्था, आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या ज्या संस्था असणारे काही आहेत तालुके त्यामध्ये मी आहे. मग माझा तो साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, बँकिंग असतील किंवा तुम्ही गावगावच्या संस्था असतील, त्या सगळ्यात सुंदर सुंदर आणि अत्यंत उत्कृष्ट संस्था आम्ही चालवतो. केवळ राजकारण आमदारकी भाग हा नाही तर पूर्णपणे त्या विभागाचं आमूलाग्र परिवर्तन, आर्थिक परिवर्तन करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय. अर्थव्यवस्था, तिथलं सामान्य माणसाचं जीवन सुखी करण्याकरता पराकाष्ठेचा प्रयत्न आम्ही करतो. त्यामुळे निव्वळ आमदारकी म्हणजे राजकारण नाही, तर राजकारण ज्याच्याकरता करतो सामान्य माणसाकरता त्या प्रत्येक गोष्ट आम्ही करतो. शिक्षण संस्था या सुद्धा अत्यंत सुंदर आणि अत्यंत दर्जाच्या आहेत. तर हे सगळं आम्ही करत असतो. हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी त्यामध्ये असते. त्यामुळे निवृत्ती अशी होत नसते, निवृत्ती होत नसते. शेवट हे सगळं जपायचं असतं. कुटुंबाला जसं वडीलधारा जपत असतो तसं जपतच पुढे जावं लागतं. नवी पिढी तयार करत जपत जावं लागतं. तसं मी करतो आहे. जी, तुमच्या तालुक्यातलं अर्थकारण, तुमच्या तालुक्यातलं समाजकारण आणि शिक्षण या तीनही गोष्टी महाराष्ट्रभरात ओळखल्या जातात. पण बाळासाहेब, या निमित्ताने एका गोष्टीचा खुलासा आणखीन करायला हवा आणि ती राष्ट्रीय पातळीवरची सध्याची चर्चा आहे, म्हणून तो प्रश्न आपल्यासमोर ठेवतो. प्रश्न असा आहे की काँग्रेसमध्ये घराणेशाही राबवली जाते. केंद्रात हा आरोप गांधी घराण्यावर झाला, राज्यात हा आरोप तुमच्यासारख्या इतर अनेकांवर होतो. मग आता बाळासाहेब निवृत्त होत आहेत की नाही त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही, पण दरम्यान जयश्री थोरात यांचं राजकारणातलं आगमन जर तुम्ही सुचवत असाल तर ही घराणेशाही नाही का? असं आहे की तुम्ही सहज म्हणून माझ्या तालुक्यामध्ये जर पाहिलं तर संस्था ज्या आहेत त्या संस्थांवर जो कर्तृत्ववान असेल तो येत असतो. कोणत्याही जाती धर्माचा त्याच्यात विचार नसतो. सगळ्यांना सर्वसमावेशक अशा पद्धतीने आम्ही संधी देत असतो. आता असं आहे की शेवटी राजकीय याच्यामध्ये घराणेशाही आपण म्हणता ती कोणत्या पक्षामध्ये नाहीये. कोणता पक्ष असा आहे की त्यांनी कुटुंबाला पुढे नेलं नाही. आणि माझं मत असं आहे की अजूनही कुणी जर आमची जी कार्यपद्धती आहे संगमेर तालुक्याची, जे संस्कृती आम्ही निर्माण केलेली आहे, जे कल्चर तयार केलेलं आहे, ज्या पद्धतीनं संस्था नेतो आहोत, ज्या पद्धतीचं राजकारण संगमेर तालुक्यातल्या राजकारणामध्ये निवडणूक संपल्यानंतर काही राजकारण नसतं.
आम्ही सगळे एकत्र पद्धतीनं काम करतो, एकामेकाला बरोबर सगळे पक्ष एकत्र पद्धतीनं सगळे एकामेकाचे कामं करत असतो. इतकं सुंदर वातावरण तिथं असतं. असा कोणी आला पुढं तर माझी त्यालाही सुद्धा अडचण नाही. शेवटी जे चांगलं कल्चर निर्माण केले, जी चांगली संस्कृती निर्माण केली, जे चांगलं वातावरण आम्ही निर्माण केले ते पुढं गेलं पाहिजे, एवढंच मताचा मी आहे. बिलकुल बाळासाहेब, आपण जोडलेले राहा. एक छोटीशी विश्रांती आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत आणि तुमच्या आतापर्यंतच्या राजकारणाच्या इतरही काही मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं आहे. या मुलाखतीच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय. पहा फक्त जय महाराष्ट्र. नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करतोय. मी प्रसाद काथे. बाळासाहेब, चर्चेच्या या पुढच्या फेरीमध्ये आता काही थेट प्रश्न तुमच्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणापासून काँग्रेसच्या राष्ट्रीय धोरणापर्यंतचे आहेत. मुद्दा आहे तो विखेंचा. तुमचं आणि विखेंचं आत्ताचं नातं हे राजकीय दृष्ट्या आहे की पडद्यामागे इतरही काही चालू आहे? नाही, हे खरं आहे की माझा आणि त्यांचा तालुका शेजारी आहे, मतदारसंघ शेजारी आहे. माझी काही गावं, जवळजवळ 28 गावं माझ्या तालुक्याची त्यांच्या मतदारसंघात गेलेली आहे. दोघांची संस्था आहे, दोघंही मंत्री राहिलेलो आहे आणि राज्य पातळीला काम करतो आहोत. आता ज्यावेळेस अशी परिस्थिती असती तर थोडंसं कधी कधी मतांतर ही असतात. माझ्या बाजूनं असं असतं की मतपतांतर असावेत पण मतभेद किंवा मनभेद नसावा हा प्रयत्न मी सातत्यानं करत असतो. परंतु प्रत्येक जण तसं करीलच असं नाही, ते स्वभावावर अवलंबून आहे, त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. त्यामुळं मी मंत्री म्हणून राहिलो परंतु मी कधीही कोणतीही चुकीची गोष्ट किंवा कोणतीही त्रासदायक गोष्ट किंवा विनाकारण त्रास देणं हे कधी केलेलं नाही, हे मी सिद्ध करू शकतो. पण मग विखेंच्या काँग्रेसमधून जाण्याला थोरातांचं राजकारण कारणीभूत आहे, या चर्चेवर आपलं उत्तर काय आहे? खरं म्हणजे आता मी त्याच्यावर किती बोलावं हा प्रश्न आहे. परंतु त्या साधारणतः तुम्ही इतिहास पाहिला तर मी आहे का जो काँग्रेसचा विचार घेऊनच आतापर्यंतची वाटचाल करतो आहे. त्यांचा थोडासा स्वभावाचा, त्यांच्या कुटुंबाचा असा विषय का 2-3 वेळेस पक्ष त्यांचे बदल होत चालतात आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते केलेले कायम दिसत आलेले आहेत. त्या पद्धतीनं कधी अपक्ष, कधी शिवसेना, पूर्वी म्हस्का, आता भाजप, हे सगळं घडतंय. त्याच्या कार्यपद्धतीचा आणि विचाराचा तो भाग आहे. त्यामुळं माझ्यामुळंच भारतीय जनता पक्षात ते कसे जातील त्यांचा शेवटी त्यांनी निर्णय केलेला आहे. पण मग तुमच्या लेखी 2024ला खासदार विखेंचं आणि आमदार विखेंचं भवितव्य काय आहे? यापैकी कोण निवडून येईल? असं आहे की 24चं आता सांगणं इतकं घाईनं सांगणं योग्य होणार नाही. परंतु आम्ही आपली विचाराची लढाई करणारे माणसं आहोत. विचाराची लढाई करू. जनतेनं आम्हाला प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा राहील. विचाराला साथ द्यावा आमच्या, हा आमचा प्रयत्न करू आम्ही. निर्णय तर शेवटी जनता देणार आहे. बाळासाहेब, अगदी याच निमित्तानं पटकन मला विचारण्याचा मोह असा होतो की तुम्ही तुमच्याकडून शब्द सुद्धा फार तोलून मापून जपून वापरता. तुमचा हा संयमी स्वभाव तुम्हाला आडवा येतो का? तेव्हा प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात आणि तोटे असतात. एक लक्षात घ्या की मी आता 40 वर्ष माझे आमदारकीचे होतील, 17-18 वर्ष मी मंत्री राहिलो. माझे सगळ्यांशी संबंध सुद्धा चांगले. मी कामामध्ये कधी फरक केला नाही का कोणत्या पक्षाचा आहे असा फरक कधी केला नाही. सगळ्यांशी चांगले संबंध ठेवले कारण राज्य चालवण्याची पद्धत तशी असली पाहिजे असा मानणारा मी आहे. आता सध्याच्या काळामध्ये जे राजकारण महाराष्ट्रामध्ये चाललं आहे आणि ज्या पद्धतीनं बोललं जातं, ज्या पद्धतीचे वक्तव्य आहे ते मात्र दुर्दैवी आहे असं मी मानतो. काय असतं की राजकारणात असतं, मनाचा खेळ आहे, मी आपल्या सगळ्यांना सांगितलं. परंतु कोणत्या पातळीला तो नेला पाहिजे, किती खालच्या पातळीला गेलं पाहिजे
हे जर पाहिलं तर दुर्दैवाने महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही, ती सगळ्यांनी जपली पाहिजे या मताचा मी आहे. कमीत कमी माझ्या बाजूने मी ते जपतोय असं म्हणा. त्याला फायदे तोटे असतात का, अग्रेसिव्ह नाही असं म्हणलं. अरे पण तुम्ही वाईट साईड शब्द वापरले किंवा फार खालच्या पातळीवर बोलले म्हणजे तुम्ही अग्रेसिव्ह असं होत नाही. आपला मुद्दा जो आहे तो शांततेनं व्यवस्थित पद्धतीनं योग्य शब्दात वापरणं याला सुद्धा महत्व असतं. ती पद्धत मी वापरतो. बिलकुल. मग तुम्ही या संदर्भातला कुठला सल्ला संजय राऊतांना देत नाही का? नाही, माझं मत असं आहे का संजय राऊत हे एक अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि महाविकास आघाडी बनवण्यामध्ये त्यांचा पुढाकार सुद्धा नाकारता येणार नाही. परंतु ते असं बोलण्यास प्रवृत्त का होतात याचाही विचार केला पाहिजे. त्यांना आपण टोकत असताना संजय राऊत असं का म्हणजे का असं बोलू शकतात, का ते रागवलेले असतात किंवा असं बोलतात याचा विचार आपण केला पाहिजे. त्यांच्या मनाचा विचार केला पाहिजे. असं काही गोष्टी एका बाजूने होत नसतात. आता त्यांच्यावर अशा पद्धतीचे आरोप आणि आघात केल्यानंतर ते काही गोष्टी रागवणं मला ते साहजिक वाटत असतं. ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या लेखी मग संजय राऊतांना चिडायला सगळ्यात जास्त जबाबदार कोण आहे? राज्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्यामुळे संजय राऊतांना सगळ्यात जास्त राग येतो का भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे संजय राऊत सगळ्यात जास्त चिडत असावेत? नाही, असं पहा की शिवसेना, उद्धवजींची शिवसेना, त्यांनी केलेली बांधणी, त्याच्यातून अनेकांना संधी मिळाली आमदार होण्याची, मंत्री होण्याची. शिवसेनेचं एक वैशिष्ट्य आहे की शिवसेना कुठं वाढली तर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लहान लहान कुटुंबातली मुलं पुढे आली, कार्यकर्ती झाली आणि ती आमदार झाली, मंत्री झाली. हे शिवसेनेनं दिलेलं आहे. ही वस्तुस्थिती मी काँग्रेसचा असून नाकारत नाही. ज्या वेळेस एवढं शिवसेनेनं दिल्यानंतर जर ते सोडून देत असतील आणि कुठेतरी वेगळ्या दिशेने जात असतील तर ती नाराजी साहजिकपणे कुठेतरी व्यक्त होत असते. आणि त्यामध्ये ज्यांना आपण ताकद दिली तेच काहीतरी वक्तव्य आपल्याबद्दल करतं असं म्हटल्यानंतर हा राग, त्यांचा राग जो असतो तो अनाठाई वाटत नाही मला. तुम्ही ज्या संयमी पद्धतीने भूमिका मांडता बाळासाहेब, त्या निमित्तानं सोशल मीडियावर सुद्धा तुमची दखल घेतली जाते. तुमचे बरेचसे मीम्स तयार होतात. तुमचे फोटो वापरून एक सर्वसाधारण गरीब अशा स्वरूपाचा बाळासाहेब थोरातांचा चेहरा आणि भूमिका मीम्स मधून मांडली जाते. तुम्ही पाहता का तुमचे मीम्स काय तयार होतात ते? नाही, खरं आहे की मी फार काय पाहत नाही. वस्तुस्थिती आहे. माझा स्वभाव जो आहे तो आहे. ही वस्तुस्थिती काय बदलता येत नाही. शेवटी व्यक्तिमत्वाचा सॉफ्टवेअर असतो तसं ते आहे. आणि वर्षानुवर्ष म्हणजे मी आता मी पाहतो 40 वर्षाचा आमदार आहे, त्या अगोदर कार्यकर्ता होतो. एवढं वर्ष ज्या पद्धतीनं मी वागत आलो आणि जनतेनं प्रतिसाद दिला मला, जो सन्मान माझा सभागृहात असेल किंवा बाहेर केला जातो तर मला वाटतं ते योग्य पद्धतीनं मी करतोय असं मला वाटतं. आणि त्या मी आपलं काम करत राहतो, जास्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातून लोक प्रतिसाद देत आहेत. हे 8व्या वेळेस मी आता निवडून आलो, हे याचं उदाहरण आहे. आणि मी फार प्रचाराकरता 3-4 दिवसापेक्षा जास्त मतदारसंघात जात नाही. कार्यकर्तेच काम करतात तरी एवढी मोठी संधी मला ते देतात. याचा अर्थ मी ठीक पद्धतीनं चाललोय असं मानून मी माझी वाटचाल करत असतो. या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा हा मवियाचा होता. आणि या मविया काळातल्या तुमच्या ध्येय धोरणांच्या बाबतीत किंवा तुमच्या एकूणच राजकीय भूमिकांबाबतीत एक आक्षेप घेतला गेला की बाळासाहेब थोरात हे जास्त पवार धार्जिणं राजकारण करतात, काँग्रेस धार्जिणं राजकारण करत नाहीत. नाही, या आक्षेपाला तसा अर्थ नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल आदर तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि त्यांनी प्रश्न सोडवत असताना मी हे पाहिलं, कधी कधी तर जाहीरपणे मी असं म्हटलं की आता तुम्ही फक्त राष्ट्रवादीचे नाही, तुम्ही सर्वांचे आहात आणि त्या पद्धतीनंच तुम्ही पहा. असं एक सरकार बनवण्यामध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार जो आहे तो महत्वाचा ठरलेला आहे. आणि अनेक वेळा मी पाहतो की ते असाच विचार करतात की एकत्र पद्धतीनं राहिल्यानंतर कसं आपलं सरकार होऊ शकतं, लोकांची कामं कशी, असं जर मला वाटत असेल. एक आता आदरणीय व्यक्तित्व महाराष्ट्राचं आहे ते, त्यामुळं मी त्यांच्याशी राजकारण म्हणून पाहू शकत नाही, एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणूनच पाहतो.
आणि कदाचित माझं मत काही बाबतीत वेगळं असलं तर त्यांच्याशी मी अत्यंत स्पष्टपणे मी माझ्या पद्धतीनं पण स्पष्टपणे सांगतोही, सांगत नाही असं नाही, ते म्हणतील ते मान्य असं नाही, त्याला मला वाटलं वेगळं तर मी वेगळं मांडतो आणि ते सगळं समजून घेत असतात. हे तर पूर्णपणे 2.5 वर्षाच्या काळात सुद्धा आम्ही मांडणी केलेली आहे. पण मग बाळासाहेब, तुम्ही मनापासून या गोष्टीला स्वीकारायला हवं की आत्ताच्या घडीला काँग्रेसचा खरा आव्हानात्मक मित्र किंवा स्पष्ट बोलायचं तर राजकारणातला शत्रू हा राष्ट्रवादी आहे आणि तुम्हाला हे स्वीकारून काँग्रेसला पुढे न्यायचं आहे. असं असताना मवियामध्ये तुम्ही त्यांच्या सोबत राहता, सत्तेत तुम्ही त्यांच्या सोबत राहता आणि निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस मोठी करण्याचं स्वप्न पाहता, हे कसं शक्य आहे? अजित पवार ज्या धोरणांनी ज्या वेगानं पुढे निघाले आहेत ते पाहता ते काँग्रेसला गृहीत धरतायत असं नाही वाटत? एक गोष्ट सांगतो मी की काँग्रेस हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही कुठेही जा, म्हणजे आता भारत जोडो यात्रा राहुलजींनी केली, कन्याकुमारी पासून श्रीनगर पर्यंत ते गेले, 3560 किलोमीटर चालले आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणत्या राज्य असो तिथं काँग्रेस आहे. महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्त स्वागत त्यांचं सगळ्या ठिकाणी झालं. हजारोनं लोक पहाटे 5 पासून त्यांच्या यात्रेमध्ये सहभागी होण्याकरता असायचे. त्यांची सभा नांदेडची असेल नाही तर शेगावची प्रचंड सभा झाली. याला कारण सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार मानणारा खूप मोठा वर्ग आहे. कारण आपले समाज सुधारक असतील किंवा आपण शाहू फुले आंबेडकर असे नाव घेणारे काही हे असतील, हे सगळा विचार आणि संतांचा विचार जो आहे तो काँग्रेसच्या विचाराशी निगडीत आहे आणि हा काँग्रेस हा सगळ्या राज्यामध्ये आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणं एवढंच काम आम्हाला करावं लागतं. राष्ट्रवादी पक्ष आहे, ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात, विचार हाच त्यांचा असला तरी काँग्रेस ही तळागाळात आहे, तिची मुळं खोल आहेत. त्यामुळं काँग्रेसला काही अडचण नाही. काय कमी पडत असेल तर आम्ही कमी पडत असतो, त्यात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याकरता आम्ही जर पोहोचू शकलो तर काँग्रेस एक नंबरचा पक्ष होणार आहे. बाळासाहेब, आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण मी सांगण्याची गरज नाही, इतिहास तुम्हाला पक्का माहिती आहे. जेव्हापासून तुम्ही काँग्रेसच्या सोबत लढायला म्हणजे राष्ट्रवादीच्या सोबत लढायला लागला आहात, दर क्षणाला तुमचे आमदार कमी होत चाललेले आहेत आणि आता तर त्यांनी तुम्हाला मागे टाकलेलंच आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस कुठे असेल? काँग्रेस राष्ट्रवादीच्या पेक्षा पुढे जाणार आहे की आत्ता आहे तेवढीच राहणार आहे? मला खात्री आहे की आम्ही जितकं चांगलं काम करू तितकं पुढे जाऊ. आमची आपण पहिलं सुरुवातीला सुद्धा आपण म्हटलं त्या पद्धतीनं मला मान्य आहे की आम्हाला काम करण्याची गरज आहे, कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. आम्ही ते राज्यभर करतो आहोत आणि आम्ही एक नंबरचा पक्ष म्हणून राहण्याकरता पूर्णपणे तयारी आमची आहे. त्यामध्ये कोणतीच अडचण नाही. आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ. या राजकीय चर्चेच्या दरम्यान तुम्ही एक उल्लेख केला, तो भारत जोडो यात्रेचा. तुम्ही महाराष्ट्रात भारत जोडोचे समन्वयक होतात. ही यात्रा महाराष्ट्रातून जेव्हा जेव्हा पुढे सरकत होती त्या दिवसांमध्ये महाराष्ट्राचे कुठले प्रश्न लोकांनी राहुल गांधींना सांगितले आणि त्याची उत्तरं काँग्रेसनी यात्रा संपल्यानंतर शोधली आहेत का? एक लक्षात घ्या का भारत जोडो यात्रा जी होती तिचा मूलभूत विचार जो होता तो होता की आपली लोकशाही सबळ झाली पाहिजे, टिकली पाहिजे, तिच्यावरचे आघात होत आहेत ते लोकांना निदर्शनाला आणून दिले पाहिजे. तिच्या पुढची जबाबदारी ही होती की आपली राज्यघटना तिचं तत्वज्ञान जपलं पाहिजे. त्यांच्या पुढचा उद्देश होता की बेरोजगारी वाढते आहे, त्या मुलांना तरुणांना काम दिलं पाहिजे, याकरता जागृती निर्माण केली पाहिजे, सरकारला जाग केलं पाहिजे. ही यात्रा होती महागाईच्या विरोधात होती आणि ही महागाई कमी करणं आणि सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य करणं यावर आधारित अशा प्रकारची यात्रा होती. माझ्या मते की संपूर्ण देशा म्हणजे महाराष्ट्रातून ती गेली, देशभर गेली आणि आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ती सगळ्या देशभर गेलेली आहे, जगात सुद्धा गेलेली आहे. मी एक मान्य करतो की बाकी राज्यांमध्ये काय झालं मला माहित नाही, पण महाराष्ट्रातल्या मीडियानं, व्हिज्युअल मीडियानं आणि सर्वांनी खूप चांगली प्रसिद्धी या भारत जोडो यात्रेला दिली. एक जागृती त्यामध्ये निर्माण झाली. यामध्ये वेगळे प्रश्न असं काही कदाचित काय कोणी भेटलं आणि वेगळा प्रश्न मांडला असेल, पण प्रश्न मूलभूत आहेत. प्रश्न बेरोजगारीचा आहे, प्रश्न महागाईचा आहे, प्रश्न लोकशाहीचा आहे, प्रश्न राज्यघटनेला जपण्याचा आहे. त्यावर हे सगळं काम आहे. हे तर विषय आम्हाला देशाच्या पातळीला, राज्याच्या पातळीला तर उत्तर शोधावंच लागतील, पण देशाच्या पातळीला शोधावं लागतील.
आणि त्याकरता आम्ही काम करतोय. बाळासाहेब, मग राष्ट्रीय स्तरावर तुमच्या प्रश्नांची किंवा देशासमोरच्या प्रश्नांची उत्तरं कोण अधिक सक्षमपणे शोधू शकतं? राहुल गांधी का प्रियांका गांधी? सोनिया गांधी तर आता तब्येतीमुळे सक्रिय राजकारणात फारशा नाही आहेत, पण आता येत्या काळात जर समजा काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे असेल तर ते वैचारिक दृष्ट्या गांधी घराण्याकडेच राहणार आहे. मग अशा वेळेला इतके दिवस विविध निवडणुकांचं अपयश सहन करणारे राहुल गांधी हा एक पर्याय आहे की प्रियांका गांधी हा नवा पर्याय विचारात घ्यायला हवा? उदयपूरचं आमचं अधिवेशन झालं होतं, आता नंतर रायपूरला अधिवेशन झालं. आणि रायपूरचं अधिवेशन आपण जर पाहिलं, जवळून पाहिलं, उदयपूरचं पहा, तिथले ठराव पहा, नंतर रायपूरचं अधिवेशन की ते भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालं. राहुलजींच्या बाबतीत जे खोटा नाटा प्रचार करून त्यांची जी इमेज खराब केली गेली होती ती पूर्णपणे आज बदललेली आहे. देशात बदलली, जगात बदलली, हे वस्तुस्थिती त्यामध्ये आहे. त्यांचे विचार आहेत अत्यंत स्पष्ट आहेत, अत्यंत स्पष्ट विचार आहे. ते आपल्या लोकशाहीशी निगडीत आहे, आपल्या राज्यघटनेच्या तत्वाशी निगडीत आहे. त्याच्याशी तडजोड करायला ते तयार नाहीयेत. आणि मला निश्चित खात्री आहे की यामध्ये तेच असे नेतृत्व आहे की ते उत्तर या सगळ्याला उत्तर देण्याची क्षमता असणारं नेतृत्व राहुलजींचं आहे. आणि प्रियांकाजी असतील, आदरणीय सोनियाजी, हे खरं आहे की तब्येत बरी नसली तरी सक्रिय नाहीत असं समजण्याचं कारण नाही. आजही त्यांना नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय हे माहिती असतं, ही वस्तुस्थिती आहे. तर हे सर्वजण आम्हाला आहे. आणि त्यांना जोडीला माननीय खरगे साहेबांसारखे, मल्लिकार्जुन खरगे ज्यांचे 50 वर्ष संसदीय कार्यामध्ये झाले, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहेत. आणखी मदतीला लोक आहेत. आणि हे सर्वजण हे आजचे जे प्रश्न निर्माण झालेले देशापुढचे, याला उत्तर शोधण्यामध्ये अत्यंत सक्षम आहे. राहुलजींचं नेतृत्व त्यामध्ये राहील. थोडक्यात तुम्ही हे अधोरेखित करताय की पंतप्रधान पदी जर उद्या संधी मिळाली तर राहुल गांधीच तुमचे उमेदवार असतील. मग या वेळेला देशात जी बिगर भारतीय जनता पार्टी पक्षांची मोठ बांधली जाते ती राहुल गांधींच्या नावाखाली एकत्र येताना दिसत नाहीये. ममतांचा वेगळा राग आहे, आम आदमी पक्ष वेगळी भूमिका घेतोय, राष्ट्रवादी आज जे वागतीये ते उद्या वेळ आल्यावर वागेलच याचा काही भरोसा नाही. राहुल गांधींच्या ऐवजी तुम्ही पर्याय स्वीकारायला का तयार नाही? नाही, असं नाहीये की काय. याच्यामध्ये एक अडचण अशी असते की प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेस आहेच आहे, परंतु दुसरा प्रादेशिक पक्ष आहे, त्यांचा संघर्ष असतो. त्या संघर्षातून काही नवे प्रश्न तयार होत असतात, एकत्र येण्यामध्ये अडचण येत असते. पण मला खात्री आहे की 2024 ची जी निवडणूक लोकसभेची होईल त्यावेळेस सगळे वाद विसरून सर्व एकत्र येतील आणि भारतीय जनता पक्षाला ते चांगल्या पद्धतीनं सामोरे जातील आणि यशस्वी होतील. मग या सगळ्या वाटचालीमध्ये तुमच्या लेखी आणि त्यात सुद्धा स्पष्टपणे काँग्रेसच्या लेखी शत्रू क्रमांक 1 2024 कोण आहे? नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी, अमित शहा, योगी आदित्यनाथ? नाही, आम्ही व्यक्तिगत काही जाण्याचं काही कारण नाही. राजकारणामध्ये, घटनेमध्ये व्यक्तीचं तसं स्थान नाहीये, आहे पक्षाला स्थान. आम्ही भारतीय जनता पक्ष असं बनवू. तुम्ही भारतीय जनता पार्टीला प्रथम क्रमांकाचा जर समजा आपला स्पर्धक मानत असाल तर भारतीय जनता पार्टी संघटना पातळीवर ज्या पद्धतीनं बांधणी करते त्याच्यातून काही धडे घेणार आहात का? एक लक्षात घ्या, त्यांचं संघटन किंवा आता त्यांची जी वाढ झालेली आहे ती धर्माच्या आधारावर राजकारण केल्यामुळं ती झालेली आहे. आता लोकांच्या लक्षात आलं की धर्म म्हणजे काही सर्व नाही. शेवटी रोजचं जेवण मिळणं महत्वाचं असतं, रोजच्या गरजा भागणं महत्वाचं असतं. धर्माच्या आधारावर फार काळ राजकारण करणं शक्य नाही. ते जसं आपल्या घटनेला मान्य नाही तसं आता लोकांना सुद्धा काही दिवसामध्ये लक्षात येत चाललंय आता की आता मूलभूत प्रश्नाचं काय, महागाईचं काय, बेरोजगारीचं काय, त्याच्यावर तर काही बोलण्यास तयार नाही. अदानी फक्त वाढत चालला, पण बाकीच्यांची परिस्थिती काय आहे? बिलकुल, तुम्ही बरं झालं फार स्वतःच अदानीचा मुद्दा काढलात. त्या निमित्तानं एक मुद्दा आहे, तो असा आहे की काँग्रेसचं आत्ताचं नेतृत्व ज्या पद्धतीनं सरळ सरळ उद्योगपतींच्या विरोधातल्या भूमिका घेत आहे हे योग्य आहे का? काही काळापूर्वी तुमच्या समोर अनिल अंबानी होते, आता तुमच्या समोर गौतम अदानी आहेत. दर निवडणुकीला काँग्रेसला एका उद्योगपतीला टार्गेट का करावं असं वाटतं? हे भारतीय उद्योगपतींच्या मध्ये सुद्धा चर्चिलं जाणार आहे.
एक लक्षात घ्या की याच्यामध्ये काँग्रेसने सगळ्या उद्योगपतींना किंवा सगळ्या उद्योजकांना कधी टार्गेट केलं असं बिलकुल नाही. त्यांना जे व्यवस्थित वाटत नाही, जे काही ते चुकतं असं वाटतं त्याच्यावर ते बोलतात असं आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की अदानींची संपत्ती वाढत असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण राजकीय सपोर्ट त्यांना मिळतो आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीच्या चौकशा करता, स्वायत्त संस्था ज्या आहेत यंत्रणा त्यांचा वापर करता. याच्या फक्त लोकसभेची एक कमिटी मागितली जाते की राज्यसभा लोकसभेचे सदस्य एकत्र येतील आणि याच्यावर चर्चा करतील की हे योग्य काय अयोग्य, हे सुद्धा तुम्ही अमान्य करता. मग अशा योग्य असलं तर योग्य म्हणून बाहेर येईल. अशा वेळेस जर आम्ही त्याच्यावर टीका करत असू तर त्यात काय अयोग्य काय? अदानीवर टीका करा, तुम्ही करा, कमिटी नियमात येईल आणि होऊ द्या चर्चा, काय सिद्ध होतं ते पाहूया. पण बाळासाहेब अदानी तर असं म्हणतात की त्यांना कायम मदत काँग्रेसनीच केली धंदा वाढवायला. तेव्हा हे सगळ्यात शेवटी अर्थव्यवस्था वाढवली हे सगळं तर काँग्रेसनेच वाढवलेलं आहे, मदत केलेली आहे, हे कोणीही नाकारणार नाही. कोणाचं काही उभं राहील, माझी संस्था उभी राहिली त्याच्या मागे काँग्रेस आहे, किंवा कोणी आता भाजपमध्ये असेल पण संस्था मात्र काँग्रेसने दिल्या, त्यांना ताकद दिली, हे नाकारता येणार नाही. पण त्याच्यामध्ये अवास्तव पद्धतीनं वेगळं काही घडत असेल आणि ते जर दाखवत असेल तर त्याची चौकशी व्हायला काय अडचण आहे? चौकशी व्हावी, फक्त एवढीच मागणी आहे. बिलकुल. आपण संसदीय पातळीवर जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीची मागणी सातत्यानं करता आहात. ती मागणी अद्यापपर्यंत तरी मोदी सरकारकडून मान्य झालेली नाही. पण आपण थोडंसं इतिहासात डोकावू. ज्या वेळेला मनमोहन सिंग सरकार होतं त्याही वेळेला विविध मुद्द्यांवर जेपीसी मागितली जात होती आणि बाळासाहेब तेव्हाही जेपीसी नाही दिली गेली. अनेक याच्यामध्ये जीपीसी झालेले आहेत असं आपल्याला दिसेल. ज्यावेळेस आरोप झाले राजीवजी त्यावेळेस सुद्धा झालेले जीपीसी, असं नाहीये. आता तर एवढा मोठा जागतिक पातळीचा प्रश्न असताना तुम्ही जीपीसी, काय अडचण काय? जर बरोबर असेल तर बरोबर येईल, चुकलं तर चुकीचं येईल. म्हणजे काँग्रेसचं एवढंच म्हणणं आहे की हे कुठेतरी सिद्ध झालं पाहिजे की योग्य काय, अयोग्य काय, चुकलं काय, बरोबर काय. बिलकुल. या मुद्द्यावर आपण चर्चा करत असताना आर्थिक धोरणाबाबतही चर्चा अपेक्षित आहे. तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला जर समजा अमेरिकेत अर्थव्यवस्था अडचणीत येत असेल, तिथल्या बँका बुडत असतील, भारतातल्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं आव्हानं उभी राहत असतील, तर याला जबाबदार असलेली एक व्यक्ती सांगा. एक लक्षात घ्या की अमेरिकेत अर्थव्यवस्था जी आहे ती फार तशी नाजूक वळणावर कायम असते. आपण पाहतो म्हणजे तिथल्या याच्यात कोरोना आला आणि विमान कंपन्या बुडाल्या असं आपण पाहतो. भारतामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये मंदी होती, त्यावेळेस सुद्धा आपली अर्थव्यवस्था टिकून राहिली, हे आपण मान्य करतो. आणि याला कारण असं आहे की भारताची अर्थव्यवस्था ही श्रमिकावर अवलंबून आहे, कष्टकऱ्यांवर अवलंबून आहे, शेतकऱ्यावर अवलंबून आहे. ते सगळा जो त्रास काढतात, त्यांचे जे अडचणी काढतात, त्रास काढतात, काटकसरी राहतात, त्याच्यातून आपली अर्थव्यवस्था टिकते, हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. आपली अर्थव्यवस्था कृषी, शेतकरी, कामगार, मजूर याच्यावर आधारित असल्यामुळे ती टिकते, ही वस्तुस्थिती आहे. पण मग बाळासाहेब याच शेतकऱ्यांच्या ज्या वेळेला कृषी धोरण आणलं तेव्हा त्याचा सर्वाधिक सक्रिय विरोध करणाऱ्यांमध्ये काँग्रेस अग्रणी होती आणि ते कृषी धोरण त्यांचंच होतं. एकेकाळी हीच धोरणं काँग्रेसला राबवायची होती. फक्त आता ते सत्तेत नाही आहेत, त्यावेळेला मात्र ते त्या धोरणांचा विरोध करताना दिसत आहेत. नाही, आपण जे कृषी धोरण जर आपण पाहिलं तर त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्याचा विषय माझी कधीही तयारी आहे की यावेळेचं कृषी धोरण कसं चुकीचं होतं, भांडवलदार धार्जिने कशा पद्धतीचं होतं. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट शेतीचं देता, कॉन्ट्रॅक्ट शेतीच्या याच्यामध्ये जे काही निर्णय होते, बाजार समित्या ज्या होत्या त्या जवळजवळ संपून टाकण्याचं होतं, मुक्त व्यवस्था निर्माण करत होते. त्यांना काहीही म्हणजे एखादा व्यापारी आला, शेतकऱ्याला गेला, माल खरेदी केलं, त्याचं ओळखपत्र सुद्धा नसणं, इतक्यापर्यंत कमी याचं होतं. तर असं आहे की याच्यात खूप काही दोष निश्चितपणे होते. पंजाबचा शेतकरी, हरियाणाचा शेतकरी, उत्तर प्रदेशचा शेतकरी, मध्य प्रदेशचा शेतकरी, राजस्थान शेतकरी हा पेटून उठतो आणि वर्षभर आंदोलन करतो. तिथं 700 लोकांचं तिथं बळी जातो.
हे विनाकारण होईल का? हे विनाकारण बिलकुल होऊ शकत नाहीये. याच्यामध्ये दोष होते ते दूर केले पाहिजे आणि एक शेतीचं धोरण वेगळ्या पद्धतीनं चांगलं आणलं पाहिजे. काँग्रेसनं कधी असं आंदोलन काँग्रेस करता झालं नाही. काँग्रेस कायम शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिली, ताकद दिली. काँग्रेस शेतकऱ्याच्या पाठीशी उभी राहिली असा तुम्ही दावा करताय, मग तुमच्या काळात आत्महत्या का थांबल्या नव्हत्या? आत्महत्या हे खरं आहे की त्या काळामध्ये आत्महत्या होत्या विदर्भामध्ये, आणि आत्महत्या होत असताना मी कृषी मंत्री झालो. म्हणजे मी मागून घेतलेलं खातं, पहिलंच तुम्हाला सांगितलं, खातं मी मागून घेतलं. मी विदर्भामध्ये फिरत होतो, त्यांचे प्रश्न सोडवत होतो, त्यांच्यापर्यंत पोहोचून बांधावर मी महिन्यातले 3 दिवस पूर्णपणे त्या जिल्ह्यांमध्ये जात होतो, मार्ग काढत होतो, शोधत होतो आणि तिथली अर्थव्यवस्था कशी बदलता येईल याचा प्रयत्न करीत होतो. दुर्दैवानं आजही आत्महत्या होत आहेत, परंतु तसा प्रयत्न जो व्हायला पाहिजे तो होत नाही. जो मानसिक तणाव शेतकऱ्यामध्ये आहे ते दूर करण्यामध्ये आपण अयशस्वी ठरतो. बाळासाहेब, आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. तात्काळ आपण आत्ताच्या राजकारणाच्या अनुषंगानं जर मुद्दा चर्चेला घ्यायचा असेल तर हाच की मविया अस्तित्वात आहे का? काल मविया बनली त्यावेळेला त्यात शिवसेना नावाचा जो घटक होता तो आता त्यात नाही. मग मविया कशी अस्तित्वात असू शकते? नाही, असं आहे की निर्णय निवडणूक आयोगानं दिला, खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाला तो पटला का हो, असा माझा प्रश्न आहे. असं आहे की एक ऑर्डिनरी प्रुडंट मॅन म्हणून संकल्पना कायद्यामध्ये असते न्यायाच्या बाबतीत, तर सर्वसामान्य माणसाला काय वाटलं. आणि ती शिवसेना जरी त्या दिली असली तरी शेवटी जो शिवसेनेला म्हणजे उद्धवजींना, त्या शिवसेनाचे मानणारे जे लोक आहेत, खऱ्या उद्धवजींची किंवा स्वतः बाळासाहेब ठाकरे साहेबांची, तिथं जागेवर येते सगळेजण. फक्त नाव आणि चिन्ह तुम्ही दिलं म्हणून क्राऊड गेला असं काही नाहीये. जनमानसामध्ये प्रचंड आज सहानुभूती ही उद्धवजींबद्दल आहे, ही वस्तुस्थिती आहे. ते बरोबर आमच्या आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी आहोत, आम्ही आहोत. आणखी जे जोडीदार ज्यांना भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध काम करायचंय, त्यांचे तत्वज्ञान मान्य नाही, त्यांची कार्यपद्धती मान्य नाही, ते सगळे आमच्या बरोबर येतील आणि आमची महाविकास आघाडी काम करील. तुम्ही वारंवार उद्धव ठाकरेंना असलेल्या सहानुभूतीविषयी बोलतात. हा विषय केवळ आणि केवळ काँग्रेसच लावून धरते असं नाही. राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सातत्यानं सांगतात उद्धव ठाकरेंना खूप सहानुभूती आहे. आपण एक जरतरचा विषय चर्चेला घेतोय तो याच्यासाठी आहे कारण राजकारण हे बऱ्याचदा त्या भोवती फिरत असतं की समजा उद्या संधी आली आणि निर्णय घ्यायची वेळ आली तर तिसऱ्या क्रमांकाचे आमदार असलेल्या उद्धव ठाकरेंना तुम्ही पुन्हा मुख्यमंत्रीपद द्याल का? का तर म्हणे त्यांना खूप सहानुभूती आहे. नाही, एक आहे की शेवटी आहे सहानुभूती, महाविकास आघाडी आहे, एकत्र आम्ही बसणार आहोत, चर्चा होणार आहे, चर्चेतून अनेक निर्णय होणार आहे. चर्चेतून होणारे निर्णय आजच जाहीर करण्याचा अधिकार मला नाहीये. बिलकुल बाळासाहेब, अत्यंत स्मार्ट राजकारणी असल्यासारखं तुम्ही हे उत्तर दिलेलं आहे. पण एका गोष्टीचा खुलासा तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. तो मुद्दा असा आहे की तुम्ही तिघ जण म्हणजे आत्ताचा उद्धव गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिघ निदान एकत्र तरी निवडणुका लढणार आहात? लोकसभा लढणार आहात का? विधानसभा लढणार आहात का? आम्ही एकत्र लढणार आहोत, व्यवस्थित पद्धतीने लढणार आहोत, आम्ही जिंकणार आहोत. आणि एक सर्वे आपण पाहतो की 34चा सर्वे, 34 जागा खासदारकीच्या येतील. आणि माझं तर मत असं आहे की 34चा आकडा 38 पर्यंत आम्ही जातो आहे. आम्ही जे सर्वे करतो आहोत, विधानसभा सुद्धा आमच्या 160 पेक्षा जास्त जागा या विधानसभेला सुद्धा आम्ही जिंकणार आहोत. मग या सगळ्या वाटचालीत एक वाक्य आपल्या कानावर निश्चित आलं असेल. जसं तुम्हाला 34 जागा मिळतील हा सर्वे आठवतो, तसंच तुम्हाला अमित शहांचं वाक्य आठवत असेल की सगळ्याच्या सगळ्या जागांवर कमळच जिंकलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय अमित शहांनी केलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात येऊ शकते? कोणी काय म्हणावं तर त्यांचा प्रश्न आहे आणि ते त्या पक्षाचे प्रमुख म्हणून त्याची अपेक्षा त्यांनी केली तर लोकशाहीत काय त्यात वावगं काही नाहीये. पण वस्तुस्थिती मात्र ही अशी आहे आणि ती होणार आहे.
बिलकुल धन्यवाद बाळासाहेब थोरात. आपण एक अत्यंत सविस्तर विविध विषयांना स्पर्श करणारी ही मुलाखत आम्हाला दिली. त्या निमित्तानं अनेक गोष्टींचा खुलासा झालाय. तुमच्या भवितव्याचा, तुमच्या राजकीय वाटचालीचा, तुमच्या मुलीच्या राजकीय वाटचालीचा आणि एकूणच काँग्रेसच्या वाटचालीचा सुद्धा तुम्ही केलेल्या या चर्चेतल्या अनेकविध मुद्द्यांवर आमचं लक्ष असेल. आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि वेळोवेळी आपल्याशी बोलत राहू. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. नमस्कार. आभारी आहे. हे होते बाळासाहेब थोरात. या विशेष मुलाखतीत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.